ठरलं तर मग मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये एक जबरदस्त ट्विस्ट आपण आता पाहणार आहोत। तर अर्जुन आणि सायली अचानक आता मध्यरात्री उठून घरातून फरार होत डायरेक्ट आश्रमात सायलीच्या गाठोड्यांचा शोध घेणार असतात आणि त्याचबरोबर साक्षीच्या विरोधात कोणता पुरावा भेटतो आहे का त्याचा सुद्धा शोध घेण्यासाठी ते जाणार असतात। आणि इकडे आता प्रियाकडून एक खूप मोठा मूर्खपणा झालेला असतो। तिचं जे आश्रमात गाठोडं असतं ते तिथेच राहिलेलं असतं आणि ते पोलिसांच्या हाती सुद्धा लागलेलं नसतं, कारण आश्रमाच्या मागच्या बाजूला प्रियाने ते गाठोडं एका खड्ड्यामध्ये पुरून ठेवलेलं असतं आणि तोच पुरावा आता अर्जुनच्या हाती लागू नये म्हणून आता प्रियाला खूपच भीती वाटत असते। आणि ज्या दिवशी अर्जुन आणि सायली दोघेही आश्रमात जाणार असतात त्याच वेळेस आणि त्याच दिवशी इकडून प्रियासुद्धा आलेली असते। तर आता अर्जुन आणि सायलीला आश्रमात पाहता क्षणी प्रिया अस्मिताला फोन करणार असते आणि त्याच वेळी अस्मिता आता सायली आणि अर्जुनला चांगला धडा शिकवण्यासाठी सुभेदारांच्या घरी खूप मोठा तमाशा मांडणार असते। परंतु अस्मिताचा डाव आता तिच्यावरतीच उलटणार की परत एकदा अर्जुन आणि सायली दोघेही मोठं कारण सांगून आता वकिली डोक्याचा उपयोग करून अस्मिताच्या जाळ्यातून बाहेर पडणार की आता कल्पना आणि प्रताप अर्जुन सायलीला जाब विचारून त्यांना शिक्षा देणार हे तर आपण या व्हिडिओमधूनच पाहणार आहोत। तर इकडे आता अर्जुनने सायलीला आधीच सांगून ठेवलेलं असतं की आपल्याला आश्रमामध्ये जायचं आहे, कारण आश्रमात नक्कीच कोणता तरी साक्षीच्या विरोधात असा पुरावा राहिलेला आहे की ज्याबद्दल रविराज साक्षीची फोनवरती बोलत होता। मग त्यामुळे आपल्याला आधी लवकरात लवकर आश्रमात जावं लागेल। जर आपण कोर्टाची परमिशन घेत बसलो तर आपल्याला 7-8 दिवस निघून जातील आणि या वेळामध्ये महिपती आणि साक्षी डावा साधून आश्रमातील पुरावे नक्कीच गायब करतील। तेव्हा आता अर्जुनचं हे म्हणणं सायलीला पटलेलं असतं आणि आश्रमात जायला मिळणार यामुळे सायलीसुद्धा खूप खुश असते। अर्जुनला साक्षीच्या विरोधात तर पुरावे शोधायचे असतात, परंतु त्याचबरोबर सायलीच्या आईबाबांचा शोध घेण्यासाठी अर्जुनला सायलीच्या जुन्या वस्तू भेटणं गरजेचं असतं की ज्या गाठोड्यामुळे सायलीच खरी तन्वी असणार आहे आणि तिच्या आईबाबांपर्यंत पोहोचण्याचा अर्जुनला खूप मोठा मार्ग भेटणार असतो। तर इकडे आता नागराजला तर प्रियाने खोटं सांगितलेलं असतं की मी प्रिया आहे आणि मी माझ्या विरोधात कोणताही पुरावा अर्जुन सुभेदाराच्या हाती तरी लागू देणार नाही आणि हा प्रियाचा गर्विष्ठपणाच आता तिला नडणार असतो, कारण अर्जुनने तर आता पावलं उचललेली असतात पुरावे शोधण्यासाठी, परंतु मूर्ख प्रिया मात्र एकटीच भ्रमात राहिलेली असते। तर प्रियाने कितीही नागराजसमोर नाटक केलेलं असतं तरीसुद्धा प्रियाचं गाठोडं तिने आश्रमामध्ये पुरून ठेवलेलं असतं आणि तेच गाठोडं शोधण्यासाठी प्रिया इकडे म्हणायला लागते की मला आजच जाऊन आश्रमामध्ये शोधाशोध करावी लागेल, कारण अर्जुन पोलिसांची परमिशन घेऊन जर तिथे गेला आणि त्याने शोधाशोध केली तर अर्जुन खूप विचित्र माणूस आहे आणि तो नक्कीच माझ्या बाबतीतले पुरावे शोधूनही काढू शकतो। त्यामुळे प्रिया इकडे घाबरलेली सुद्धा असते आणि इकडून अर्जुन सायली घरातून बाहेर पडणार असतात तर त्याच वेळी इकडे प्रिया सुद्धा आता रविराजांच्या घरातून बाहेर पडणार असते। तर अर्जुन आणि सायली आता आश्रमात तर जातात आणि इकडून प्रिया सुद्धा गेलेली असते, परंतु अर्जुन आणि सायली ज्यावेळी पुराव्यांचा शोध घेत असतात तेव्हाच आता सायलीला तिथला कोपरा ना कोपरा माहिती असतो आणि अर्जुनच्या हाती नेमकं त्याच वेळी साक्षीच्या विरोधात एक खूप मोठा पुरावा लागतो की ज्या फाईल्स मधुभाऊनी जपून ठेवलेल्या असतात, आश्रमाचे जे डॉक्युमेंट्स असतात त्या सर्व फाईल्समध्ये आता अर्जुनला साक्षीच्या विरोधातलं एक मोठा पुरावा मिळणार असतो, ते म्हणजे साक्षी आणि महिपतीने आता मधुभाऊंना धमकीचे पत्र पाठवलेले असते की जर तुम्ही आमच्या नावावर आश्रम नाही केलं किंवा गुपचूपपणे निमूटपणे पैसे घेऊन जर आम्हाला आश्रम नाही दिलं तर आम्ही तुमचा जीवही घेऊ शकतो। आणि नेमकं तेच पत्र आता अर्जुनच्या हाती लागतं, तोपर्यंत तिथे पोलीस आलेले असतात। तर आता प्रियाने अर्जुनला तर पाहिलेलं असतं, परंतु अर्जुनच्या हातात कोणता पुरावा लागला आहे हे तर गोष्टी प्रियाला माहितीच नसतात। प्रिया, अर्जुन आणि सायली तिघे आता खूप घाबरतात, कारण पोलिसांच्या गाडीचा आवाज आलेला असतो आणि अर्जुन पटकन आता सायलीला घेऊन पळत सुटतो। तर त्याचवेळी सायलीच्या पंजनचा आवाज येत असतो, तेव्हा अर्जुन लगेचच सायलीला म्हणायला लागतो, मिस सायली तुम्हाला पैंजण घालून कोणी यायला लावलं होतं इथे? आणि अर्जुन चिडचिड करायला लागतो। अर्जुन पटकन सायलीच्या पायातील पैंजण काढून घेतो आणि सायलीला घेऊन एका गवताच्या गंजेमध्ये जाऊन लपलेला असतो। तर प्रियासुद्धा तिकडे आता एका वेगळ्याच ठिकाणी प्रियाला माहिती असलेल्या जागेत लपलेली असते।
पोलीस आता खूप शोधाशोध करतात, कारण एका हवालदाराला असं वाटलेलं असतं की कोणीतरी नक्कीच आश्रमामध्ये घुसला आहे. जो हवालदार तिथे ड्युटीवर असतो आश्रमाचं राखण करण्यासाठी, नेमकं त्यानेच आता कोणाला तरी आत जाताना पाहिलेलं असतं आणि त्याचमुळे त्यांनी पोलिसांना बोलावून घेतलेलं असतं. तेव्हा आता अर्जुन सायलीसाठी पोलिसांचा मारसुद्धा खातो. आता पोलीस कसलाही विचार न करता त्या गवताच्या गंजेवरती धडाधड काठीने मारायला लागलेले असतात आणि अर्जुन तो मार सहन करतो. तेव्हा सायलीचा जीव खूपच कासावीस व्हायला लागतो. अर्जुनचे ते घाव पाहून सायली खूपच हळवी होते आणि रडायला लागलेली असते, परंतु आवाज बाहेर जाईल या भीतीने अर्जुन लगेचच सायलीचं तोंडही दाबून धरतो. तर प्रिया सुद्धा इकडे लपलेली असते. पोलीस आता निघून जातात. त्यानंतर अर्जुन आणि सायली दोघेही जात असताना अचानकपणे सायलीच्या पायामध्ये खिळा घुसलेला असतो आणि त्या खिळ्यामुळे सायलीच्या पायातून रक्तसुद्धा खूप यायला लागलेलं असतं आणि तो खिळा काढत असताना सायलीला त्रासही खूप होतो. तर अर्जुन आता सायलीला उचलून घेऊन बाईकपर्यंत घेऊन जातो. अर्जुनने खरं तर कोणालाही संशय येऊ नये म्हणून बाईक घेऊन आलेला असतो आणि ती एका वेगळ्या ठिकाणी लपवलेली असते. प्रिया मात्र अर्जुन आणि सायलीचा पाठलाग करतच असते, परंतु साक्षीच्या विरोधातला कोणता पुरावा अर्जुनच्या हाती लागलेला असतो हे मात्र प्रियाला माहितीच नसतं. त्यानंतर अर्जुन आणि सायली दोघेही घराकडे निघतात. तेव्हा आता इकडे प्रिया अस्मिताला फोन करते. अचानक एवढ्या रात्री तन्वीचा फोन पाहून अस्मिताला खूप मोठा धक्का बसतो आणि अस्मिता म्हणायला लागते की तन्वी, इतक्या रात्री तू फोन का केलास? तेव्हा आता प्रिया म्हणायला लागते, तुझ्या घरातील माणसं गायब राहतात आणि ह्याच गोष्टी तुला माहिती नसतात. तुझ्या घरातल्यांकडे लक्ष नसतं का? तेव्हा आता अस्मिता म्हणायला लागते, घरातून गायब झाला आहे? कोण गायब झाला आहे? तेव्हा आता प्रिया चिडते आणि म्हणायला लागते मनातल्या मनात की अरे मूर्खा, स्वतःच्या कधीतरी अक्कल वापरायला शिक. आणि त्यानंतर प्रिया म्हणायला लागते, अगं अर्जुन आणि सायली इकडे आश्रमामध्ये आले आहेत इतक्या रात्री, तेही दोघेच आले आहेत आणि कसली तरी आश्रमात येऊन शोधाशोध करत आहेत. तेव्हा आता अस्मिता म्हणते, काय सांगतेस तन्वी? परंतु अर्जुनने ही गोष्ट आम्हाला कोणाला सांगितलीही नव्हती, कदाचित मम्माला सांगितलीही असू शकते. तेव्हा आता प्रिया म्हणते, अगं एवढी भ्रमात राहू नकोस. मला असं वाटतंय की अर्जुनने याबाबत काहीच सांगितलेलं नसेल. आणि तुला माहिती आहे का, अगं त्या सायलीच्या मधुभावना शोधण्यासाठी, त्या खुनी मधुभावना शोधण्यासाठी अर्जुनने ते पोलिसांचा सुद्धा मार खाल्ला आहे आणि त्याच्या पाठीवरती त्याचे घाव सुद्धा आहेत. तेव्हा आता प्रियाचं ते शब्द ऐकून अस्मिताला खूप मोठा धक्का बसतो आणि अस्मिता म्हणायला लागते, काय सांगतेस तन्वी? अर्जुनने त्या सायलीच्या भिकाऱ्या सायलीसाठी अर्जुनने मार खाल्ला आहे? तेव्हा आता अस्मिता म्हणते, तू आता फोन ठेव, आता अर्जुनचं काय करायचं ते मी बघते. आणि प्रिया फोन ठेवते. प्रियाने तर तेल ओतलेलंच असतं आणि आगीचा भडका कधी उडतो याची वाट पाहत बसलेली असते. तर इकडे आता अर्जुन आणि सायली घरी पोहोचलेले असतात. तेव्हा आता अस्मिताने तोपर्यंत इकडे अर्जुन आणि सायली येण्याच्या आत खूप मोठा कांगावा केलेला असतो आणि घरातील सर्वांना जोरजोरात हाका मारून उठवलेलंही असतं. तेव्हा अस्मिता सांगायला लागलेली असते की तुम्ही अजूनही भ्रमात आहात. तुम्हाला माहिती आहे का, त्या सायलीसाठी अर्जुन आश्रमात गेला आहे. मला तर वाटतं हे अर्जुनचं डोकंच नसणार आहे. त्या सायलीनेच अर्जुनला घेऊन गेली असणार आहे आश्रमामध्ये. कशाचे तरी शोधाशोध करण्यासाठी ते गेले आहेत. तेव्हा आता अस्मिताला कल्पना म्हणते, परंतु अस्मिता तुला कसं कळलं? तेव्हा आता तन्वीने जर ही गोष्ट सांगितली आहे म्हटल्यानंतर अर्जुन नक्कीच तन्वीला जा विचारेल या भीतीने आता अस्मिता म्हणते, नाही, मी ज्यावेळी पाणी पिण्यासाठी उठले होते ना, तेव्हा कोणाचा तरी आवाज आला होता आणि मी दरवाजातून पाहिलं तर अर्जुन आणि सायली बाईकवरती कुठेतरी बाहेर निघालेले होते. त्यावरून मला हेच लक्षात आलं की इतक्या रात्री ते नक्कीच आश्रमातच जाऊ शकतात. इतक्यातच अर्जुन आणि सायली आलेले असतात. तेव्हा अर्जुनने सायलीला उचलून आणलेलं असतं. तर कल्पना खूपच घाबरते आणि म्हणायला लागते, अर्जुन, सायलीला तू उचलून का घेऊन आला आहेस? तेव्हा अर्जुन म्हणायला लागतो की मम्मा, सायलीच्या पायाला लागला आहे. तेव्हा आता अस्मिताला कधी एकदा सायलीला सुनावते असं झालेलं असतं आणि त्याचवेळी सायलीला पटकन खालती बसवतो आणि कल्पना लगेचच अश्विनला सायलीच्या पायाला पट्टी बांधायला सांगते. त्याचवेळी अश्विन लगेचच पट्टी बांधतो. तर अस्मिता म्हणायला लागते की अर्जुन, सायलीचे घाव तर तुला दिसले, परंतु तुझ्या पाठीवरचे घाव मम्माला कधी दाखवणार आहेस? तेव्हा आता कल्पना म्हणते, काय बोलतेस अस्मिता? तेव्हा आता अस्मिता म्हणते, मला काय विचारतेस मम्मा? अगं याला विचार ना, हा पोलिसांचा मार खाऊन आला आहे. तेव्हा आता कल्पना घाबरते आणि म्हणायला लागते, अर्जुन, अरे बाळा, परंतु तुम्ही कुठे गेला होतात आणि पोलीस कसे आले? कुठे होता तुम्ही? आता अर्जुन घरातील सर्वजण इतके त्याला भांबावून सोडतात की अर्जुनला कोणत्या प्रश्नाचं उत्तर द्यावं हेच समजत नसतं. तेव्हा आता अर्जुन म्हणायला लागतो की मम्मा एक मिनिट, तू जराशी शांत हो. अगं काही नाही झालं
आणि अर्जुन तिथे आता खोटं बोलतो. अर्जुन म्हणतो, अगं मुमा काय आहे ना, मला ही आईस्क्रीम खायची इच्छा झाली होती ना, म्हणून मी सायलीला घेऊन गेलो होतो. आणि जर कार घेऊन गेलो असतो, मोठी गाडी, तर नक्कीच त्याचा आवाज आहे ना, तुम्ही उठला असतात आणि मला 1000 प्रश्न विचारले असतात. मग मला माझ्या बायकोसोबत टाईम स्पेंड करायला कधी मिळणार? मला तर आता सतत कोर्टाची केसचीच कामं असतात. तेव्हा आता कल्पना म्हणते, परंतु अर्जुन तू पोलिसांचा मार कसा खाल्लास रे बाळा? तेव्हा आता अर्जुन सांगायला लागतो, अगं मम्मा काय झालं, आम्ही येत असताना ना सायलीच्या पायामध्ये खिळा घुसला होता आणि त्याच वेळी मी तिच्या पायाचा खिळा काढला, परंतु ज्या जागेवरती आमची गाडी आम्ही थांबवली होती ती जागा खरं तर चुकीची होती. म्हणजे तिथे कपल्स वगैरे आलेले असतात किंवा बॉयफ्रेंड गर्लफ्रेंड असतात ना, त्यामुळे आम्हाला ती जागा माहितीच नव्हती आणि अचानक सायलीच्या पायात खिळा घुसला म्हणून मी बाईक थांबवली होती, कारण रक्त खूप वाहत होतं आणि सायलीची चौकशी करण्यासाठीच मी बाईक थांबवली होती आणि अचानक पोलीस आले आणि आम्हाला सरळ मारायच लागले. परंतु सायलीला मार बसेल या भीतीने मी स्वतःहून पोलिसांचा मार खाल्ल्याचं सांगतो. तेव्हा आता अर्जुन म्हणतो, परंतु मम्मा आम्ही बाहेर गेलो होतो, ही गोष्ट तुम्हाला कोणी सांगितली? तेव्हा आता कल्पना म्हणायला लागते, अर्जुन ही गोष्ट मला अस्मिताने सांगितली. तेव्हा आता अस्मिता म्हणायला लागते, खोटं बोलू नकोस अर्जुन, तू त्या सायलीला घेऊन तिच्या आश्रमामध्ये गेला होतास ना, त्या भिकारड्या खुनी मधुबाहूंना वाचवण्यासाठी. तेव्हा आता अर्जुन म्हणतो, अस्मिताताई तोंड सांभाळून बोल, कारण अजून गुन्हा सिद्धच झालेला नाही आहे, त्यामुळे मधुबाहू खुनी नाहीच आहेत आणि हे मी सिद्ध करून दाखवेन. परंतु मला एक सांग की तुला नक्की ही गोष्ट कळली कशी? तेव्हा आता अस्मिता म्हणते, मी पाणी पिण्यासाठी उठले होते आणि त्याच वेळी मी तुम्हाला बाईकवरून जाताना पाहिलं. परंतु तो अर्जुन हुशार वकील असतो आणि अर्जुन लगेचच अस्मिताला शब्दात पकडतो आणि म्हणायला लागतो, परंतु आम्ही आश्रमातच गेलो होतो, हे कशावरून म्हणतेस तू? तेव्हा आता अस्मिता ततपप करायला लागते आणि आता ही बातमी कोणी आणि कशी पोहोचवली अस्मितापर्यंत असा विचार करत अर्जुन आता थेट जाऊन पोहोचतो ते तन्वीपर्यंत. आणि नक्कीच ही बातमी तन्वीने चिते फोडली, परंतु तन्वीला कसं माहिती झालं की आम्ही आश्रमात आलो होतो? नक्कीच मी जसा विचार केला होता अगदी त्याचप्रमाणे घडलं. तिथे अचानकपणे पोलीस कसे काय आले असा विचार अर्जुन करायला लागतो. तर आता कल्पना म्हणते, अर्जुन सायली तुम्ही दोघे आता जाऊन पटकन आराम करा, काय आहे ना सायलीच्या पायाला खूप लागला आहे आणि अर्जुन इथून पुढे जाताना सांगून जा, जरी तुला सायलीसोबत टाइम जरी स्पेंड करायचा असला ना तरी सुद्धा मला जाताना सांगून जा. तेव्हा आता हो मामा म्हणत अर्जुन वरती जातो सायलीला घेऊन. तेव्हा आता अर्जुन सायली दोघेही बोलत असताना अर्जुन विचार करत असतो. तेव्हा सायली म्हणते, सर कसला विचार करताय? तेव्हा आता अर्जुन म्हणायला लागतो, मिसेस सायली तुमच्या एक गोष्ट लक्षात येते आहे का? म्हणजे अस्मिता ताई असं म्हणाली की तुम्हाला बाईकवरून जाताना मी पाहिलं होतं, परंतु अस्मिता ताईला हे कसं कळलं की आपण नेमके आश्रमातच गेलो होतो आणि आश्रमातच पोलीस आले होते? मग परंतु आपण शोधाशोध करत असताना अचानक पोलीस तिथे कसे येऊन थबकले आणि त्यानंतर पोलिसांचा मार मी खाल्ला ते वेगळंच, परंतु मी जो विचार केला होता कदाचित तेच तर घडत नाही आहे ना? तेव्हा सायली म्हणते की सर नेमका विचार काय करताय तुम्ही आता सध्या? तेव्हा अर्जुन सांगायला लागतो की मी हाच विचार करत होतो की नक्कीच महिपते आणि साक्षी शिकरे त्या आश्रमातील पुरावे नष्ट करतील आणि तीच भीती मला होती. नेमकं आता आपण ज्यावेळी आश्रमात गेलो होतो तेव्हा नक्कीच तिथे साक्षी आणि महिपती आले असतील का? किंवा त्यांनी आश्रमातील पुरावे चोरण्याचा किंवा ते पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केला असेल, कारण अस्मिताताईने तर फक्त आपल्याला बाईकवरून जाताना पाहिलं होतं, परंतु आश्रमातील प्रत्येक गोष्ट तिला कशी माहिती? नक्कीच ती साक्षीने तन्वीला सांगितली असणार आणि तन्वीने लगेचच ते आग लावली. तेव्हा आता सायली म्हणायला लागते की हो सर, आपल्याला जी भीती होती नेमकी तसंच घडलं, परंतु अर्जुनच्या हाती साक्षीच्या विरोधात तर एक चांगलाच मोठा पुरावा लागला आहे की मधुभाऊने आता आश्रम देण्यास नकार दिल्यामुळे साक्षी शिकरे आणि महिपतीने आता पत्र पाठवून मधुभाऊंना धमकावलं होतं की आश्रम त्यांना विकत घ्यायचा आहे आणि जर आश्रम नाही दिला तर त्यांचा ते जीवही घेऊ शकतात. कदाचित त्या दिवशी असं घडलं असेल की असा अर्जुन विचार करायला लागतो की आणि सायलीला सांगायला लागतो की कदाचित त्या दिवशी असं घडलं असेल की मधुभाऊ तुम्ही सगळेजण बाहेर गेला असाल आणि साक्षी आणि महिपती ते लोक आता मधुभाऊ नाही ते धमकावण्यासाठी परत आले असतील आणि तिथे नेमका विलास आला असेल आणि मधुभाऊंना एवढं सर्व काही बोलतायत, धमकी देत आहेत म्हटल्यानंतर विलास आणि त्यांच्यामध्ये काहीतरी बाचाबाची झाली असेल आणि त्यामुळे साक्षीने रागाने भडकून विलासवरती गोळी झाली असेल.
तर असंही होऊ शकतं ना. तेव्हा आता सायली म्हणते, हो सर, परंतु मधुभाऊने खून केला नाही आहे हे आपल्याला सिद्ध करायचं आहे. तर अर्जुन आता हे कसं सिद्ध करणार आणि प्रियाने लपवलेलं गाठोडं आता अर्जुनच्या हाती कसं लागणार हे तर आपण येणाऱ्या भागातच पाहणार आहोत.